शांति शांति। प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये। काय हा प्रपन्न पारिजाताय म्हणजे काय म्हणायचं आपल्याला? तर पारिजातक वृक्ष जो आहे त्याला कल्पवृक्ष म्हणतात. सगळं म्हणणं काय ठीक आहे. तर कल्पवृक्षाच्या खाली बसल्यानंतर सर्व इच्छा परिपूर्ण होतात. तेव्हा अशा तऱ्हेने जो श्रीकृष्ण आहे की ज्याच्या सान्निध्यात सर्व इच्छा परिपूर्ण होतील, नक्की आपल्याला इच्छा परिपूर्ण व्हाव्यात आणि पारिजातकाच्या वृक्षाखाली म्हणजे कल्पवृक्षाखाली असं काही आपल्याला भगवद्गीतेतून अपेक्षित आहे का? कारण आपला मूळ हेतू हा केवळ इच्छापूर्तीचा नाही आहे. इच्छा तर काय अनंत आहेत आणि किती इच्छा असतील त्याला काही परिमाणच राहणार नाही. बरं, कल्पवृक्षाला सरळ आपण कल्पवृक्षही म्हणू शकतो. पारिजातक हा वृक्ष का म्हणावा? एक खरं आहे की तो कल्पवृक्ष आहे, स्वर्गातून आलेला आहे. पारिजातक वृक्ष वगैरे ही सर्व कथा जरी गृहीत धरली तरीही त्याच्यातून एक मला असा अर्थबोध दिसतो की जातक आपण म्हणतो ना, म्हणजे काय का म्हणतो? कारण की वंशपरंपरागत जे आपलं सर्व आलेलं आहे ते, किंवा जे जन्माला येताना आपण घेऊन येतोय सर्व, तर ते या आपल्या DNA मध्ये किंवा आपल्या गुणसूत्रामध्ये नोंदलेलं असतं. आणि त्याला पार करून गेल्याशिवाय, त्याच्यामध्ये बदल घडवून आणल्याशिवाय आपल्यावरती प्रसन्न होण्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तेव्हा या अर्थाने सुद्धा त्याकडे पाहिलं तर आमचं जे अंतिम ध्येय आहे की या सर्व गोष्टी करत असताना आनंदाने त्या उल्लंघून आम्हाला पलीकडे एकात्म भावाला आध्यात्मिक अशा एका स्थितीत जायचंय, ते प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये. आणि गंमत अशी की श्रीकृष्णांनी एका हातामध्ये वेताची काठी घेतलेली आहे आणि ज्ञानमुद्राय कृष्णाय. तेव्हा एका हाताने ज्ञानमुद्रा दिली आहे आश्वासनाची. तेव्हा दोन गोष्टी आहेत की जर समोर अशी काहीतरी एखादी काठीसारखी म्हणजे शिक्षेसारखी किंवा अनैसर्गिक काही केलं तर आपल्याला फटका बसणार आहे, हे जर दाखवलं नाही तर मनुष्य गोंधळून चुका खूप करत राहतो. थोडंसं तरी त्याच्या मनामध्ये असं पाहिजे की आपल्याला चुका करायच्या नाही, त्या चुका केल्यावर फटका बसेल ही सुद्धा त्यात कल्पना नाही आहे. मला तर असं वाटतं की काठी होती का बासरी होती, का तीही बांबूचीच एक काठी म्हणायची. परंतु श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या हातामध्ये काठी पाहून आपल्याला एक असं जो स्टिफनेस असतो, काठीचा जो कडकपणा आहे तो लक्षात घेऊन आपण अनुशासित व्हायचं आहे, हा आपल्याला त्यातून बोध होतो. आणि ते झालं तर कसे श्रीकृष्ण जे आहेत ते ज्ञानमुद्रा दाखवतात. ज्ञानमुद्रा का? कारण की श्रेयस जे आहे ते ज्ञानात आहे. म्हणजे नुसता आशीर्वाद नाही देते, कारण आशीर्वाद दिला की अष्टपती काय सौभाग्यवती अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, म्हणजे सध्या असं काही आशीर्वाद द्यायचा नसतो आणि पुत्र पुत्री याच्यामध्ये काही भेदही नसतो. परंतु असं म्हटलं की काहीतरी तुम्हाला पुत्र व्हावा, मुलगी व्हावी, तर ते नंतर सगळं सुख देतील असं नाही. त्यामुळे आत्ता वाटणारं प्रेयस उद्या ते प्रेयस नसू शकतं. त्यामुळे इथे ज्ञानमुद्रेचा अर्थ काय की नुसती आशीर्वाद मुद्रा नाही आहे ती, तर ती मुद्रा जी आहे ती ज्ञान देऊन त्यातून सुख उत्पन्न होईल, त्यातून आनंद उत्पन्न होईल, त्यातून समाधान उत्पन्न होईल, अशा तऱ्हेने ही मुद्रा आहे. तर असा जो श्रीकृष्ण आहे तो पुन्हा कसा आहे की गीतामृत दुहे नमः, म्हणजे तो नुसताच समोर उभा आहे, त्याचा काही आपण आत्ता विचार करत नाही आहे, तर ते गीतारूपी अमृत हे जो तो आपल्याला देणार आहे, म्हणून त्या कृष्णाची आपल्यावर कृपा होणार आहे. आणि अशा श्रीकृष्णाला कृष्ण वेगवेगळ्या रूपात आपलं दर्शन देऊ शकतात. या ठिकाणी आम्हाला एका हातात काठी, एक ज्ञानमुद्रा आहे, गीता सांगणार आहेत, कमलनयन आहेत, असे श्रीकृष्ण आहेत, त्यांना माझा नमस्कार असो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. वसुदेव सुतं देवम, म्हणजे तो देव आहे. श्रीकृष्ण हा देव आहे.
देवत्व या पदवीपर्यंत ते गेलेले आहेत किंवा देवत्व त्यांनी मिळवलेलंच आहे नव्हे तर देवत्व पाहून ते संसार कल्याणार्थ लोकांना मार्गदर्शन करायला जन्म घेऊन या ठिकाणी आलेत. आणि ते जन्म घेताना त्यांनी कोणाला तो वसुधैव कुटुंबकम आणि वसुदेव पुत्र हे जे आहेत ते आपले श्रीकृष्ण आहेत. तर वसुदेवाचे पुत्र असलेले असे आत्ता ते जन्म घेऊन जरी आले असले तरी ते मुळातले देव आहेत. आणि त्यांनी काय केलंय की कंस आणि चाणूर मर्दनम त्यांना मारायचंय. माझ्या दृष्टीने कंस हे कृष्णाचा मामा हा आणि भाऊ देवकीचा अत्यंत दुष्ट राजा, दुराचार आणि कधीतरी त्यांना शिक्षा मिळतेच. पण ती शिक्षा आता करायलाच पाहिजे हे नक्की झाल्यानंतर जन्म घेऊन आलेले आहेत. तेव्हा एका विशिष्ट हेतू आहे त्यामध्ये की असे जे कंस चाणूरासारखे त्यांना मारायचं. मला तर असं वाटतं की कंस या शब्दाचा अर्थ मला दुसरा असा वाटतो की आपण कंसात केव्हा लिहितो की जेव्हा मूळ विषय आहे तो समजला नाही असं समजून कंसात लिहितो. म्हणजे काही दुसरा अर्थ सांगतोय का की कंसात काय लिहिलं आपण. तर कंसामध्ये म्हणजे ज्या वेळेला जी शंका उत्पन्न करते, आपण एकमेकाला बोलत असताना ज्या शंका राहून जातात त्या शंका शेवटी भस्मासूर होतात. तेव्हा अशा सर्व शंकांचं निरसन करणारा असा हा कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम. आता देवकी परमानंद तो देव आहे आणि ती देवकी आहे. देवाला जन्म देणारी ती देवकी आणि ती आई असल्यामुळे आईला परमानंद देणारा, आईला कुठलंही दुःख देणारा नाही. सध्या तर असं आहे की आईला इतकं दुःख द्यायला मुलं असतात की मुळी डिलिव्हरीच्या वेळेलाच आधी बायका म्हणतात आता हे नको ते नको आणि आमचं सिझेरियन करून लवकर मोकळं करा. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यातलं मूल काय चावतंय आतून काय करते. त्यानंतर मग जो काही सर्व प्रकार असतो आणि जे ज्या तऱ्हेने मुलं आईवडिलांची वागतात आहेत ते पाहिल्यानंतर असं वाटतं की देवकी परमानंदम या शब्दाचा खरा अर्थ कळतो की जिच्या डोळ्यामध्ये वात्सल्य आणि श्रीकृष्ण रोज पाहिला नाही किंवा जवळ घेतला नाही तर जिला चालणार नाही अशी ही माता देवकी अशी आहे. तिचा तो आनंद रूपी आहे. म्हणजे एकूण श्रीकृष्ण जे आहेत ते कधीही कृतज्ञ होत नाहीत. जिने जन्म दिला, जे आपल्यावरती उपकार करणारे किंवा आपल्याबरोबर राहणारे आहेत त्या सर्वांना आनंद देणारे आहेत आणि एवढं करून ते जगद्गुरू आहेत. आता जो तो स्वतः जगद्गुरू श्रीकृष्ण झाल्यानंतर जगाचा गुरु त्यात देवकी आली की नाही. त्यात देवकी आलीच. पण देवकी ही आई आहे शेवटी. त्यामुळे आईला परमानंद द्यायचा आणि जगाला मार्गदर्शन ज्ञान द्यायचं अशा तऱ्हेचे हे जगद्गुरू पूर्णावतार योगेश्वर श्रीकृष्ण ही जी पदवी मिळालेली आहे ती यामुळेच श्रीकृष्णांना मिळालेली आहे. आणि अशा जगद्गुरूंना म्हणजे आपल्या सर्वांना या भगवद्गीता रूपी ज्ञानाने मार्गदर्शन करणार असल्यामुळे अशा श्रीकृष्णांना माझा नमस्कार असो.